सुंदर आहे. कधी कधी वाटतं इंडिया खूप डेव्हलप आहे. काय तो व्ह्यू, काय ते डोंगर. काय ते डोंगर एकदम ओके मध्ये. मुस्कुराइएगा हमारे चैनल में नए वीडियो में आपका बहुत बहुत स्वागत है. रायगड ब्लॉग डन, एक पुण्याचा ब्लॉग डन आणि हा होता नंतरचा दिवस जिथे आम्ही चाललोय आमच्या महाराजांच्या जन्मस्थानी. सो लेट्स गो. बॅग डन, रुद्राक्षर डन. टोपी मास्टर चलना है तो थम्सअप मारतो. चल पटपट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काही असो काय असो, खाणं नाही विसरलं पाहिजे. ऑलमोस्ट पोचलोय शिवनेरी. ब्लॉगर ऑलवेज ऑन ड्युटी. यस गाईज, लोकेशन खूप छान आहे. अरे वा, आता खूपच उत्साही आज. जर आउटफिट वगैरे असलं तर नक्कीच छान वाटतं. पहिली, दुसरी, तिसरी, 1 2 वा. रेडी. भाई अजून फक्त मी किती 15-20 पायऱ्या चढलोय. इतकं सुंदर लोकेशन आहे, खूपच सुंदर आहे खरंच. सो मच सुंदर. हा, सो एस्थेटिक लोकेशन. एस्थेटिक नाही पण सुंदर. एस्थेटिक पुणेवाले सिम्बॉयसिस. अरे यार. पहिला आपण महादरवाजा बघितला, आता दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा. हा दरवाजा हा तिसरा दरवाजा. हा पीराचा दरवाजा. पीराचा खूपच छान आहे ते पण आहे. हा चौथा दरवाजा. खूप छान दिसतं सर्व, इतकं छान आहे. हा पाचवा दरवाजा, मीना दरवाजा. शेवटचा दरवाजा, अंतिम. टोटल असे 7 दरवाजे आहेत. हे बघा, हा अंबरखाना आहे. इकडे आम्हाला एक दरवाजा दिसला आहे आणि आम्ही मध्ये जाणारच आहे. भाई काय थंड आहे, खूप थंड आहे. इथे अन्य धान्य ठेवायचे, बहुतेक धान्यच ठेवायचे का. रुद्राक्ष बोलतोय म्हणजे बरोबर बोलतोय. अंबरखान्याच्या एक्झॅक्ट मागे. खूपच छान आहे हे अंबरखानाच आहे का. आणि मग ते पुढचं काय होतं, पुढचं थोडंसं पडलेलं होतं पूर्ण का. खूपच सुंदर आहे बघा. इथे बांधकाम आहे, हे तर आपलं मॉडर्न एजच वाटतं आहे. हा जुना अंबरखाना 1600. आणि हे वॉशरूम आहे, किती सुंदर वॉशरूम आहे. स्वच्छतागृह.
तर मला असं होतं आहे मी काय काय कॅप्चर करून काय काय नको करू. इतकं मस्त लोकेशन आहे आणि एक तर कळत पण नाही होत आहे का नाही होत आहे. अंधार अंधार दिसतो सर्व. अरे भाई हे काय आहे मला माहीत नाही आहे. पाणी पाणी दिसतं मला मध्ये. सो आम्ही तिथूनच आलो आहे. अजून इकडे जायचं आहे. पाण्याची पण व्यवस्था आहे आणि पाणी इतकं थंडगार आहे एकदम छान. फोटो घ्यायचा माझा यार आता ऑलमोस्ट किती वाजले 12:30 आणि आम्ही वरती आलोच आहे. मंदिर आहे मंदिरात जाऊ. सुंदर अशी मूर्ती आहे. बाळराजे आणि राजमाता आहे. स्टोरेज पॉवर बँक आहे. पॉवर बँक म्हणजे मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट इन्व्हेन्शन दिस इज. नाही तर हा ॲपल फोन बनवतो लाखभर रुपयाचा आणि 1.5 तासात संपून जातो. बॅटरी लावून टाकायची. हे आपल्याला घ्यावंच लागतं. तुझा कॅमेरा चांगला आहे म्हणून ठीक आहे. काय तो व्ह्यू, काय ते डोंगर, काय ते डोंगर एकदम ओके मध्ये. फारच भारी आहे. मला हे कळत नाही काय आहे. खाली जाता येतं. पुढून जाऊ आणि समजून घेऊ आपण हे काय आहे. अरे मॉस्क्यू हे पण आहे की सीध असणार आहे. हे कमानी मॉस्क्यू कमानी. तुझी ऑडियन्स निजाम शाह 3 आधी बांधलेली आहे. इन्स्क्रिप्शन डेटेड 1666. बापरे हे तर मस्जिद आहे. इथे एक तलाव टाईप आहे पण मग इथे ह्याच गोष्टीमुळे आपण मागे पर्वतरांगा. ग्रेटेस्ट पर्सनॅलिटी ऑफ इंडिया इथेच जन्म होता. श्री छत्रपती शिवाजी महाराज. मस्त वेदर आहे. गुड वेदर बेस्ट स्पॉट. इथेच जन्म झाला होता आणि ही लाईन आहे. आमच्या स्कूलनी तर कधी आणलंच नाही भाई. स्कूलने फक्त नेले दौऱ्याचा मध्ये. इकडे काहीतरी दिसतंय. हे काय आहे? खेळाचे एरियाज आहेत. So, महापुरुषांचे जिथं पाय पडले आज आम्ही तिथे उभे. तेच खेळायचे. इथं घुडसवारी होत असेल भरपूर. तिथं आहे आपण जाऊ इन्फॉर्मेशन बघायला. सुंदर लोकेशन आहे आणि माझा सुंदर मित्र आहे. बाकीच्या लोकांसारखा डिच नाही करत आहे. डिच नाही पण ठीक आहे. बाकीच्या लोकांचं जमलं नाही. इकडे पाळणा आहे. का सवाल सर्व व्ह्यू काय व्ह्यू आहे भाई. हा खूप सुंदर स्थळ आहे. जन्मस्थान आणि इकडे असं काय आपण जरा बघूया काय आहे. व्हॉट इज दिस. काय आहे हे. बदामी टँक. ओके पावसाच्या पाण्यासाठी बदामी टाके. इट्स वॉटर हार्वेस्टिंग टँक. छान. इकडे कोण जात का नाही. हा उतरायला अलाउड नसेल ना कोणतरी बोलेल ना आपल्याला. मला वाटतं जायचा रस्ता वेगळा आहे रुद्राक्ष. कधीच आलो तो सगळे तसेच दिसत होते. ते डस्टबिन असून भरपूर जागी डस्टबिन. हा येताना आम्हाला भरपूर डस्टबिन दिसलाय आणि चांगल्या डस्टबिन. तरी इकडे तिकडे बॉटल. हे बघ ती बॉटल बघा. आता मी ती बॉटल ठेवून देतो
पण सगळ्या बॉटल मी उचलू नाही शकत, तेवढं मला दिसली म्हणून मी उचलतोय. अरे बापरे, आता ते व्हिडिओसाठी केला असं वाटतं. अरे अरे थांबतेस का? पडली होती. माझा मोटिव्ह काय होता की डस्टबिन आहेत, सो यूज द डस्टबिन. ते पण बोलताय यूज मी. हे बघा अजून एक डस्टबिन आहे, लगेच इथं एक आहे, लगेच इथं एक आहे, इथं पण मध्ये पण एक आहे. म्हणून यूज द डस्टबिन. तो म्हणतोय मला घेत नाहीये, तो नाराज होऊन गेला. दिल टूटा है लेकिन बिखरा तो नहीं, उम्मीद का दामन छूटा है. नाही येत मला. मला पण नाही येत. अजून एक डस्टबिन. अरे डस्टबिनच दाखवतो का? बस ना. अरे जागा स्वच्छ आहे मग असं. स्वच्छ जागा दाखव ना, बस जाते. सगळ्यांना कळालं स्वच्छ आहे. डस्टबिन आहेत. यूज डस्टबिन नॉट पीपल. अशा प्रकारे सर्व इन डिटेल माहितीपूर्वक आम्ही बघितलेलं आहे. सो फार सुंदर लोकेशन आहे, खूपच सुंदर आहे. आणि मेन म्हणजे स्वच्छ आहे, वेल मॅनेज्ड आहे, सर्व आहे, खूप सुंदर. आता आम्ही चाललोय. वेळ काढून. अरे हां, आपण ट्रायपॉड आणलेलं आहे. काय करायचं? टाइम लॅप्स, जातानाचा टाइम लॅप्स. टाइम लॅप्स कुठे घेतो? थांबलेला आहे तिथे तो इथे. ढगं पण चालत नाही आहे, एकदम निळा आकाश आहे. आज परफेक्ट ट्रेक करायला. खरंच छान आहे. नोव्हेंबर डिसेंबर रिकमेंडेड. 100 किलोमीटर घरी जायचं आता गाडी चालवत. हां 100. बापरे, आता मलाच देणार आहे. आता नाही चालवतो. चालतोय शबाश. आता मी तुला भाई, घेतो. गाडी चालवायची मजा येते ना. हां, आणि जो रस्ता आहे, रस्ता खरंच सुंदर रस्ते. आणि ती ऍक्टिवा. तिथून इथपर्यंत यायचा तरी रस्ता सुंदर आहे. कधी कधी वाटतं इंडिया खूप डेव्हलप आहे. काही काही खरंच चांगलं आहे. इवन ही जागा खूप वेल मॅनेज्ड आहे, वेल ऑर्गनाइज, मॅनेज, सर्वच. खूप बोललो ना मी आज. उचलायला. छान आहे, ठीक आहे. पण बेस्ट क्या करोगे भाई, इथे येणं बनत आहे. इथे नाही आलं तर कुठे आलं? काल रायगड, तिथून सर्व मराठा एम्पायर चाललंय. आज जिथून सुरू झालंय, हीच ती किती सुवर्ण जागा, हीच ती सुवर्ण जागा. जिथे महापुरुषांचे पाय पडले तिथं आज आम्ही आलोय. मजा आली पण एकदम. खूपच सुंदर. मी माझ्या ग्रुप माझा बघत असेल ब्लॉग. एकटा जातोस. सॉरी सर, हा पण एकटा नाही जात मी. माझ्यासोबत येतो हा बडी, ज्याचे टोपी घालतो तो, मंकी टोपी. केस जर पाहिजे ना. मला ब्लॉगिंग चालू करावं लागतं इकडे. एका साईडने तो ब्लॉग करत, काउंटर टू काउंटर ब्लॉग, कॉन्ट्रोवर्सी काउंटर ब्लॉग, दोघांचे दोन्ही साईड. कोणाचे व्ह्यूज जास्त जातात. भाई इकडे पण कोण नाही आहे बघा, हुश. आणि इकडे पण कोण नाही, फक्त हाय भाऊ. आता काय फायदा, इतकं सगळं बोलून दिलं माझ्याबद्दल. लोकांना काय वाटेल. काय नाही, पण आयुष्यभर एकटं यावं लागतं. नाही, रुद्राक्ष पण आहे, पण रुद्राक्ष पण किती दिवस येईल? कोणतरी पाहिजे ना मला. आणि तुला पाहिजे का कोणी? मला म्हणजे मी हे टाकणार नाहीये. खूप छान जागा आहे, पण एकाच गोष्ट 4-4 वेळेस बोलतो. अरे. टायमिंग वाढवतो फक्त. हा ब्लॉग मोठा तर होईल. सर जी, तुमको क्या लगा है? भूख लगा है? यस, भूक लागली आता खूप. चला यू टर्न मारो. चालूच नाही केला व्हिडिओ मी. बॅक टू पुणे गाईज. आलाय सर्व बघून चाललोय आम्ही
पहिले खाना खाएंगे मग घरी जाणार बस मग उद्याचा नेक्स्ट ट्रेक